नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप हा जो टीनएजर्स प्रेयर या कवितेचा आहे त्याचे सोल्युशन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्या अगोदर तुम्हाला जो मी अ टीनएजर्स प्रेयर या कवितेचा जो सारांश आहे, एक्सप्लेनेशन आहे आणि पूर्ण भावार्थ आहे हा मी यावर व्हिडिओ बनवलेला आहे। त्याचं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्यावर तो व्हिडिओ तुम्ही अगोदर बघा आणि नंतरच तुम्ही हा वर्कशॉपचा सोल्यूशन तुम्ही बघू शकता, कारण त्याशिवाय तुम्हाला हे सोल्युशन्स समजणार नाहीयेत। म्हणून तो व्हिडिओ जरूर आधी बघा, त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण कवितेचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। बघूया टीनएजर्स प्रेयर कविता आहे बघा। या कवितेचा पूर्ण मी एक्सप्लेनेशन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तुम्हाला कळायला आणखी सोपं जाईल। तर अ टीनएजर्स प्रेयर 1.1 इंग्लिश वर्कशॉप, नाउ वी आर ट्राइंग टू सॉल्व इट। क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्स। यामध्ये तुम्हाला योग्य पर्याय निवडून काय ती रिकामी जागा, गाळलेली जागा तुम्हाला भरायची आहे। फर्स्ट, अकॉर्डिंग टू द पोएट dash dash are brought by each new day. So here two options, new beginnings and new ending. So answer will be new beginnings. Second, B, we must decide to take the road which leads to great success and great distress. So answer will be great success. Third, the poet prays to the Lord to help him stand for what is might or what is right. So answer is what is right. D, the poet wants to see what his teenage year have been the dash dash years of his life, worst or best. So option is best years of his life. So question number 2, find and write the pair of rhyming word from the poem. First rhyming pair from the poem is make and take. Success, distress. See, me, way, day, and last see, me. Third question is, what is the rhyming scheme of the poem? Choose the correct one from the following options. So correct option is, so rhyming scheme of this poem is A, B, C, B. Question number 4, match the line in column A with figure of speech in column B. म्हणजे तुम्हाला इथं कॉलम A मध्ये ज्या जोड्या आहेत त्या B सोबत तुम्हाला त्या लावायच्या आहेत। A मध्ये काही सेंटेन्सेस दिलेली आहेत आणि याचे फिगर ऑफ स्पीचच्या जोड्या तुम्हाला कॉलम बी सोबत लावायच्या आहेत। सो फर्स्ट, डिसिजन आय मस्ट मेक. सो डिसिजन आय मस्ट मेक, इट्स रायमिंग पेयर, इट्स पेयर इज बी. सो आंसर इज इन्व्हर्जन. फॉर सेकंड, प्लीज ओपन अप माय आईज. सो इट्स आंसर इज, दिस इज एन एक्झाम्पल ऑफ अपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच. So its answer is A, apostrophe. Third, travel down the darkened road. So here it is an example of alliteration. So option number D. And last, I can choose to take the roads of life, and it is an example of metaphor. Question number 5, elements of planning and interview. It is a group activity. Group form groups and discuss each element of planning and interview and prepare notes on each element. म्हणजे तुम्हाला मित्रांचा ग्रुप करून तुम्हाला इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स यामध्ये तयार करायचे आहे। जसे की बघा खाली काही एक फॉर्मॅट दिलेला आहे, या अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता। नेम ऑफ द इंटरव्ह्यू अक्षय सावंत, यू कॅन टेक एनी अदर नेम ऑल्सो. नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर टीव्ही रिपोर्टर संजू साने, म्हणजे जो की इंटरव्ह्यू घेत आहे, टीव्हीचा रिपोर्टर. टॉपिक म्युझिक, आर्ट्स रिलेटेड विथ स्पोर्ट, एनी.
व्हेन्यू ABP माझा TV चॅनल, म्हणजे कुठं तो इंटरव्ह्यू घेणार आहे तो ABP माझा एक TV चॅनल आहे. डेट कधी तो घेणार आहे 21 मार्च 2020. टाइम 7 PM अँड ड्युरेशन म्हणजे किती कालावधी असणार आहे, त्याचा किती वेळ लागणार आहे इंटरव्ह्यू घेण्यासाठी. द ड्युरेशन इज 30 मिनिट. So like this question will ask in your exam. Frame a interview question. Imagine that you are going to have an interview with an artist, a musician or a painter from our area. Prepare 10 questions that you would like to ask him or her. म्हणजे बघा, तुम्हाला एखाद्या कलाकाराचा किंवा एखाद्या म्युझिशियनचा, एखाद्या पेंटरचा तुमच्या भागातील तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी कुठले प्रश्न विचारसाल त्या प्रश्नाची सूची तुम्हाला तयार करायची आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज हिअर, हाऊ इज आर्ट रेटेड टुडे इन अ कमर्शियल वर्ल्ड. सेकंड, who is your inspiration and role model? What preparation do you make before a concert? Why have you chosen this form of art? Do you get sufficient support from your family, friend and colleagues? Next, who is your real hero? What hardship do you face in this field? And have you had any memorable experience that you would like to share with us? What message would you like to give your fans and other upcoming artists? So such questions you have to make when it will ask in exam for framing interview question. So 7 number question is, read the poem, write an appreciation of the poem in about 12 to 15 sentences with the help of following point. अशा प्रकारचा प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जातो आणि तुम्हाला कवितेचा अप्रिशिएशन लिहिण्यासाठी विचारलं जाते. यावर देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली टाकलेली आहे. ती लिंक तुम्ही पाहून घेऊ शकता आणि हे अप्रिशिएशन कशा प्रकारे लिहायचं हे तुम्ही बघू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल, टायटल. The title of poem is A Teenager's Prayer. Poet. The poet of the poem is J. Morse. Theme or central idea. The theme of poem is a teenager's praying to the God to help him or her for the right decision in his or her life. The responsibility of choice is fully on him or her. Right decisions may lead to the great success, but one wrong decision may lead to great distress. Hence, the teenagers in the poem prays to the God for his help and guidance. Rhyming scheme. So rhyming scheme of the poem is A, B, C, B. So beginning is individual word, so no rhyming word is here. That's why A, make and take both are rhyming words. So here again B, and for take again B, but choose is different, so that's why C is here. So A, B, C, B rhyming scheme is here. Figure of speech. So these figure of speech are used here in this poem, which are inversion, apostrophe and metaphor. Special features. This is the short but well structured poem. In the first 2 stanzas, the speaker of the poem is thinking deeply about the decisions which have to choose in his life and prays to God for his help and guidance. In the following 2 stanzas, speaker help to the God to show him or her right decisions and take the right path. In the final stanza, speaker conclude that after his or her teenagers finishes, he or she always live a best life under the constant guidance of God, and he and she will live rest of life happily. This is the special feature of poem Teenager's Prayer. So favorite line or lines, जी तुमची फेवरेट लाईन आहे किंवा ज्या तुम्हाला कवितेतल्या ओळी आवडलेल्या आहेत त्या तुम्ही इथं लिहू शकता. Why I like or dislike the poem. I like the poem for its clear and important message
As a teenager myself, it is very helpful for me, and I will also think deeply and praise to the God for right decision. That's why I like this poem most. So this was the appreciation of poem. So next poem, next question is, compose a short prayer in English asking God to guide you in your teenage year. Later, you can even try to make the lines rhyme to give it a poetic form. म्हणजे तुम्हाला एक कविता करायची आहे आणि त्या कवितेमधून तुम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे आणि त्या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स देखील आलेले पाहिजे. बघा मी एक कविताच्या 4 ओळी इथं बनवलेल्या आहेत. ओ गॉड, bless me with friends with purest heart who will always stand by me and never be apart. Let our friendship grow clear and year there will be no tear in the eyes of my dear. म्हणजे बघा इथं या अशा प्रकारे ह्या 4 ओळी मी बनवलेल्या आहेत आणि इथं रायमिंग वर्ड्स देखील आलेले आहेत. हर्ट आणि अपार्ट आणि इयर आणि डियर हे रायमिंग वर्ड्स देखील या कवितेमध्ये आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 9. लुक अराउंड इन युअर व्हिसिनिटी, युअर फॅमिली, युअर फ्रेंड, नेबर्स, क्लासमेट्स, etc. and write about any 4 teenagers who have made a name for themselves by doing something extraordinary. म्हणजे तुमच्या अवतीभोवती तुमच्या फॅमिलीतील असतील, तुमच्या मित्रांमधील, शेजारी किंवा वर्गमित्र यापैकी जे टीनेजर्स असतील त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कसं उल्लेखनीय असं काम केलेलं आहे ते त्यांच्या टीनेजर्समध्ये त्याविषयी तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर बघा मी काही टीनेजर्स विषयी ज्यांनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्पेशल किंवा काहीतरी वेगळं काम केलेलं आहे त्याविषयी लिहिलेलं आहे मी. तर फ्रॉम माय फॅमिली, माय ब्रदर अर्जुन, healthy young boy, just 12th pass, now a days working hard in farm and earning good income from it. He is very honest and humble, and from the age of just 15 he is helping to my father in farm. So next, my friend Atul, disabled, lost a leg in an accident at the age of just 18, so he unable to give his 12th exams last paper, but now he is a teacher and teaching computer subject to the students. He is a best friend too. From my neighbors, Datta, he was from a poor family, but his dreams was not the poor. He wants to become CA, so after 12th he went to Pune, started preparation of CA in Pune. After lots of hard work and struggle, now he is a CA. Another my classmate Gajanan, from the age of just 10, he likes to make painting and drawing. Drawing was his passion. Now he is a famous artist. So like this you can write about your family member, friend, neighbors or classmate, how they are special, how they are extraordinary, and what they did something good, something special in their teenager. So with this I will conclude my video. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.